आज पालक पनीरची भाजी बनव ना। चला मग आज पालक पनीरची भाजी बनवूया। हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या सोनावळे। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला पालक पनीरची रेसिपी सांगणार आहे। जशी मी घरी बनवते ती अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे। तर चला मी आता तुम्हाला रेसिपी सांगते। मी तेल घेतलं आहे थोडंसं आणि पनीर घेतलं आहे 100 ग्रॅम। मी त्याचे छोटे छोटे तुकडे करून मी आता त्यांना फ्राय करत आहे। त्यांना पिंकिश कलरचे करणार आहे। जर तुम्हाला फ्राय केलेले आवडत नसेल तर तुम्ही असे पण टाकू शकता, पण मी फ्राय करूनच टाकते कारण की ते चांगले लागतात, कुरकुरीत लागतात थोडे। आता ते फ्राय झालेले आहेत, चांगले पिंकिश कलर आला आहे त्यांना। अजून मी थोडा वेळ ते ठेवणार आहे एक साईडून पिंकिश कलर करण्यासाठी। आता ते सगळे व्यवस्थित पिंकिश कलरचे झालेले आहेत। आता मी सगळे एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि मी आता बाउलमध्ये काढून घेतले सगळे पनीर। फ्राय झालेला पनीर मी एका बाउलमध्ये काढून ठेवला आहे एका साईडला। आणि आता तेल घेतले थोडंसं, त्यात 1 चमचा बटर टाकणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे। बटर टाकल्यानं ती चव चांगली लागते भाजीला। आणि 2 मिरच्या घेतल्यात धुवून चांगल्या, मध्ये चिरून घेतल्यात, त्यासुद्धा मी बटरमध्ये फ्राय करणार आहे। आणि एक अख्खा टॅमॅटो घेतला आहे, ते पण धुवून चांगला बारीक चिरून फ्राय करणार आहे कारण की टॅमॅटो टाकल्यावर पालकचा कडवटपणा निघून जातो, त्यामुळे मी अख्खा टॅमॅटो टाकला आहे आणि ते थोडा वेळ फ्राय करणार आहे। फ्राय झाल्यावर मी थोडा वेळ झाकण ठेवणार आहे त्याच्यावर शिजण्यासाठी। आता ते शिजून झालेलं आहे चांगलं, त्याला कलर पण चांगला आला आहे कारण की टॅमॅटो टाकल्यावर ना पालकचा कडवटपणा निघून जातो। आता इथे पालक चांगली मी बारीक चिरून आणि धुवून घेतलेली आहे स्वच्छ। आणि मी आता त्या कढईमध्ये सगळी पालक टाकणार आहे शिजण्यासाठी। आता मी सगळी पालक एक मिक्स करणार आहे। जे टॅमॅटो आणि मिरची टाकलेली आहे ना त्यात सगळी एकत्र करून घेणार आहे। आणि ना मी त्याच्यावर ना थोडा वेळ झाकण ठेवणार आहे शिजण्यासाठी। इथे माझी बघा आता पालक पूर्ण शिजून झालेली आहे। आणि मी आता गॅस बंद करून थोडा वेळ ना थंड करायला ठेवणार आहे। थंड झाल्यानंतर ती मी मिक्सरला बारीक करणार आहे। इथे आता मी सगळे साहित्य घेतले आहेत। इथे मी पालक बारीक करून घेतला आहे मिक्सरला। इथे पनीर फ्राय करून घेतलं आहे। इथे सगळे मसाले घेतलेत। इथे दुधाचे साय घेतले मी बारीक करून। इथे कसुरी मेथी घेतले। इथे बटर आहे आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घेतले मी। इथे तुम्हाला आता मी सगळे साहित्य दाखवले आहे मला जे लागणार आहेत ते। आणि आता कढई घेतलेली आहे, मी ती थोडी गरम करून घेतली आणि त्यात 1 चमचा तेल टाकलेला आहे। आणि ते थोडंसं गरम झाल्यानंतर ना मी त्यात 1 चमचा बटर टाकणार आहे। बटर टाकल्यावर ना भाजीला चव चांगली लागते, त्यामुळे मी 1 चमचा बटर टाकणार आहे त्यात। आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे ते बटर आणि तेल मी थोडं मिक्स करून घेणार आहे। आणि मिक्स झाल्यानंतर ना जी मी लसूण आणि अद्रकची पेस्ट केली होती ना ती टाकणार आहे। ती चांगली फ्राय करणार आहे। लसणीचा आणि अद्रकचा पूर्ण वास गेला पाहिजे। चांगली फ्राय झाल्यानंतर ना त्यात थोडंसं जिरं टाकायचं आहे, पण मी इथे तुम्हाला दाखवायला विसरले, पण मी त्यात जिरं 1 चमचा टाकलेला आहे। आणि मी आता मसाले टाकणार आहेत। त्यात मी गरम मसाला घेतला 1 चमचा, धना पावडर 1 चमचा घेतले, हळद 1 चमचा आणि तिखट 1 चमचा घेतला आहे कारण की आधी 2 मिरच्या घेतल्या होत्या म्हणून मी 1च चमचा तिखट घेतलेला आहे। आणि त्यात थोडं पाणी ओतलं होतं आणि पूर्ण प्युरी करून घेतली होती पाणी ओतून। आणि मी आता त्यात मिक्स केली आहे। आता ती पूर्ण घट्ट झालेली आहे। आणि मी आता थोडी ना
कसुरी मेथी घेतलेली आहे, ती हातावरनं बारीक करून मी टाकणार आहे. कसुरी मेथी घेतल्यावरनं थोडंसं ना वास छान येतं आणि चवसुद्धा चांगली लागते भाजीला. म्हणून मी थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे आणि पूर्ण चांगली मिक्स करून घेणार आहे. इथे माझी ग्रेव्ही सगळी शिजून झालेली आहे आणि कलरसुद्धा छान आला आहे ग्रेव्हीला. आणि आता मी पालक शिजून घेतली होती, त्याची मी पेस्ट केली मिक्सरला लावून आणि तीसुद्धा मी आता त्या मसाल्यांमध्ये टाकून मिक्स करून घेणार आहे चांगली. सगळी मिक्स झाल्यावर ना थोडी मिक्स झाल्यावर ना मी त्यात दुधावरची साय टाकणार आहे. मी एका वाटीमध्ये थोडीशी दुधावरची साय घेतली होती आणि चांगली मॅश करून घेतली होती, ती 1 चमचा टाकणार आहे. दुधावरची साय टाकल्यावर थोडंसं कलर चेंज होतं भाजीचं. जर तुम्हाला नसेल टाकायची तुम्ही फ्रेश क्रीम पण टाकू शकता भाजीमध्ये, पण माझ्याकडे आता सध्या नव्हती त्यामुळे मी दुधावरची साय टाकली होती. चवसुद्धा चांगली लागते भाजीची आणि भाजीचा कलरसुद्धा चेंज होत नाही. तुम्ही अशा पद्धतीने भाजी केलीत ना तर ग्रीनच राहते, नाहीतर कधी भाजी ना थोडा कलर चेंज होतो. आणि मी आता फ्राय केलेले पनीरसुद्धा टाकणार आहे त्यात आणि सगळे एकत्र करून घेणार आहे. सगळं मिक्स करून झाल्यानंतर ना थोडं मी चवीपुरती मीठ टाकणार आहे आणि पुन्हा एकत्र करून घेणार आहे सगळं. जर मैत्रिणीनं माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्की करून पहा घरी आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही केले असेल तर. आणि मला लाईक आणि सबस्क्राईब करा. इथे मी थोडासा बटर टाकला आहे वरून आणि पूर्ण मिक्स करून घेणार आहे आणि आता झाकण ठेवून मी थोडा वेळ शिजवणार आहे. इथे माझी भाजी पूर्ण तयार झालेली आहे, पूर्ण शिजलेली आहे भाजी. तुम्ही एकदा घरी करून बघा. जर आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती.